धन्यवाद। तर जाऊया तिसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। तिसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय आई गावदेवी बडवली ब त्यांच्या विरोधामध्ये टीम केव्हीपीसी कांदळी। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण इथे जिंकणारा संघ थेट क्वालिफायर सामन्यामध्ये पोहोचेल, ज्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय आई एकविरा पाचापूर संघ। तर बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला। नाणेफेकी जिंकले केव्हीपीसी कांदळी टीमने। प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय, आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम वडवली ब संघाला। वडवली ब विपक्ष कांदळी। सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय। यानंतर क्वालिफायरचा एकमेव सामना आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना सुखदेव वारघडे आणि त्याच्या साथीने विकी वारघडेला आपण पाहतोय। दोन सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी लढताना पाहायला मिळतील। तर पहिल्या क्रमांकाचं षटक कांदळी एक्सप्रेस मयूर पष्टे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। खूप साऱ्या वर्षाचा अनुभव मयूर पष्टेच्या पाठीमागे। अनेक मोठमोठ्या खेळाडूंच्या ज्यांनी दांड्या उडवल्या असा गोलंदाज आपण पाहतोय मयूर पष्टेला। स्ट्रायकर एंड वरती सुखदेव वारघडे। सामन्याला शुभारंभ झालाय। पहिल्या डावातला पहिल्या सत्राला सुरुवात होत असताना स्ट्रायकर एंड वरती सुखदेव वारघडे। सामन्याला सुरुवात होती। दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळतील। लॉंगॉन आणि मिडॉन हे दोन क्षेत्ररक्षक आपल्या नजरेला मिळतील। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा केला जाईल। सुखदेव साठी पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक आणि अखेरकार तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला। प्रयत्न केले, एक प्रयत्न नव्हे तर तीन वेळा प्रयत्न दाखवले गेले। पाहू शकाल रिप्ले मध्ये देखील खूप दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक पोहोचले। इथे झेल टिपला होता, त्यानंतर हातातून निसटला, पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि त्यावेळेला अपयश वाटेला। अशोक काटेसकर त्या ठिकाणी उपस्थित होते। एका धावेने टीमचं खातं खोललं गेले। एक धाव ही धावफलकावरती पाहायला मिळेल। पहिलाच बॉल सुखदेव वारघडेला मिळालेलं जीवनदान, कारण या अगोदर आपण पाहिलं पहिला सामना हर्षदला जीवनदान मिळालं होतं दाभाड संघाकडून, तिथे त्याने अर्धशतक झळकावलं होतं। इथे काय घडेल? मयूर पष्टे पुढचा बॉल घेऊन यावेळेला समोर लाभ केला। मोठी विकेट आहे, गोल्डन विकेट, या सामन्याची सोनेरी विकेट। फलंदाज सुखदेव वारघडे बाद, विकी बाद झाला या ठिकाणी। महत्वपूर्ण सामना तिसऱ्या फेरीतील हा सामना। विकी वारघडेची आलेली विकेट, त्यानंतर कांदळी टीम मध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळालं, कारण या विकेटचं महत्व तितकंच होतं हे कांदळी टीमला देखील ठाऊक आहे। आणि त्याचमुळे हा सेलिब्रेशन हे आनंदाचं वातावरण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये। नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना ऋतिक आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता। न्यू बॅटर मयूरकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती विकी वारघडेला त्याने बाद केलं। लॉंग ऑफला झेल टिपला गेला, त्याला ठाऊक होतं विकी तिथे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न करेल। ऑन साइडला ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, कारण या अगोदर पाहिलं तर सुखदेव ज्या वेळेला बॅटिंगला होते त्यावेळेला लॉंग ऑन होता, लॉंग ऑफ नव्हतं, परंतु विकी वारघडे बॅटिंगला आला ना मग लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग ऑफ वर नेला आणि तिथं ती विकेट आली। या गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाच्या आहेत। तुमची रणनीती, कारण कुठला फलंदाज कुठल्या झोन मध्ये खेळतो ते खूप महत्वाचं आहे। विकेट आली आहे, त्यानंतर थोडंसं शांतमय वातावरण पाहतोय। 2 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या। चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय। मयूर चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल सुखदेव साठी। पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राव
अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेनं वीरू पष्टेकडून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि बघता सेक्शनाला 2 धावा पूर्ण. 2 धाब्याच्या साह्यानं टीमची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर डबल मध्ये केलंय सुखदेवने. पुढचा बॉल मयूरचा. यावेळीचा मात्र हे जानटेकन पंचांचा बोट आकाशाकडे. 2 मोठे धक्के. सुखदेव वारगडे देखील अपयशी ठरलाय या सामन्यामध्ये. टीमला बसलेला हा दुसरा धक्का. सुखदेव वारगडे बाद. विजय आलाय नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 4 विकेट्स कमावले 2. मयूर पष्टे नेहमीच विकेट टेकर ठरलाय. नेहमीच त्याने चांगल्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. यावेळीला बॉल दिशाहीन पुन्हा टाकावा लागेल. आउट ऑफ द लेग स्टंप. एक्स्ट्रा धाबेच्या साह्याने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. 5 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय. दबाव असेल ऋतिक आणि विजयवरती मिडल ऑर्डर मध्ये. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. 2 बंधूंची जोडी माघारी गेली. फटका हा देखील फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट येईल का पाहावं लागेल. हो जरूर आली आहे. निशांत तिथे चुकी करणार नाहीये. एकाच ओव्हर मध्ये बसलेला हा तिसरा धक्का टीम गावदेवी वडवली ब संघाला. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी 5 धावा या आपण धावफलकावरती पाहिल्या. पियुष पाटील मैदानात दाखल झालाय. दबावाखाली आहे टीम वडवली बम. परंतु दबावातून मार्ग काढायचा असेल तर मग संयमाने फलंदाजी करावी लागेल. चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि तो संयम तो इथे दाखवावा लागेल ऋतिक आणि पियुष पाटीलला. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रीतम भोईर आलाय पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल पुल्लर लेनचा भन्नाट वेगाने हाताळला गेला. डॉट बॉल इथे येईल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग. चांगल्या टप्प्यावरती बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट काढलाय प्रीतम भोईरने. हा दबाव आहे. ज्यावेळेला तुमच्या आघाडीच्या महत्वाच्या विकेट जातात त्या वेळेला त्या संघावरती प्रेशर निर्माण होत असतो आणि तो प्रेशर पाहायला मिळतोय. या बेसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये पारस आहे. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेच्या साह्यानं 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पियुषला आणि ऋतिकला चांगला खेळ दाखवावा लागेल. आज स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. स्वतःला सिद्ध होऊन दाखवावं लागेल. इथे देखील चांगली लाईन लेंथ आहे. शरीरापासून चेंडू दूर ठेवला. वेग दिला. वेगाला बीट झाला. पहा भन्नाट वेग होता. भन्नाट वेग होता. डॉट बॉल होता. टीमची धावसंख्या पाहिली तर 7 धावा. गडी बाद झाले 3. 3 विकेट्स गमावलेत. ऋतिक 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा करतोय. हा बॉल देखील डॉट येईल. सातत्याने चेंडूवरती नजर ठेवली जात नाहीये आणि त्या पद्धतीनं गोलंदाज तिथे फायदा उचलतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. प्रीतमने देखील 2च धावा खर्च केलेत. चांगली लाईन लेंथ आणि गोलंदाजी करत असताना
इथे मात्र बॉडीला ब्रश करतोय, पियुषने थांबवलंय, मात्र इथून ती सिंगल घेतली जाईल, एक सिंगल मात्र मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या मदतीने 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 3 गडी बाद 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करताना टीम आई गावदेवी वडवली ब संघाच्या. यानंतर क्वालिफायरचा सामना आपल्या भेटीला येईल. पहा इथे त्रिफळा चित केला गेला, बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि ऋतिक बाद. 4था धक्का गावदेवी वडवली ब संघाला. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या 8, 4 विकेट्स गमावलेत. पहिलाच बॉल वरती पुलर लेनचा बॉल आणि त्यावरती त्रिफळाछत केलं गेलं. साहिल आलाय न्यू बॅटर. पियुष पाटीलला अजून संधी मिळाली नाहीये बॅटिंग करण्याची. पारस देसलेने मागील सामन्यामध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती. इथे देखील पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट्स मिळवल्या. यावेळेला बॅटचा फ्लो चांगल्या पद्धतीने ओपन केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकलला, त्यानंतर सिंगल मिळवली. सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. साहिल आणि पियुष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शांतमय वातावरण, कारण टॉप ऑर्डर घसरलाय. धावसंख्या देखील रोखून ठेवली आहे टीम कांदळी संघाने. समोर खेळत यावेळेला कार्पेटच्या साहाय्यानं लॉंग ऑफ आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथून मात्र पाहिलं तर समोरच्या दिशेला बॉलला खेळले पियुष पाटील, त्यानंतर चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 वरती. एक धाव ही क्रिकेटच्या पटलावरती महत्वाची. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. रिव्हर्स खेळायला गेले, यावेळेला फटका बसलाय. राहुल भोईर बॉल खाली, चुकी होणार नाहीये. विकेट आली आहे पियुष पाटीलची. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला 5वा धक्का. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय रोहितला. 5 गडी बाद 13. थोडीशी नाजूक अवस्था आहे वडवली टीमची. बॅकफूट वरती आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी टीम कादळी संघाची राहिली आहे. पारस 4 बॉलमध्ये 5 धावा 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी. हाही बॉल चांगला आहे. अखूट टप्प्याचा बॉल थोडासा हार्ड लेंथ होती, थोडासा मागे ठेवला बॉलला.
गती दिली. हो हो, काय जबरदस्त बॉल आहे, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगल्या लेंथ आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज पारस देसले. शेवटचा बॉल बॅकफूट वरती आले. या ठिकाणी ऑनसाइडला काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. थोडस मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला 2 धावा पूर्ण, 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद 15 अशी स्थिती आई गावदेवी वडवली ब संघाची. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 15 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. चौथ्या षटकामध्ये विरू आलाय गोलंदाजी करण्याकरिता. 15 धावा धावफलकावरती 5 विकेट्स. मात्र साहिलला इथून हात खोलावे लागतील. आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये कमीत कमी 14 ते 15 धावा येणं गरजेचं असेल वडवली टीम संघासाठी. पहिला बॉल राईट मुहूर्त विकेटने. पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मात्र संपन्न होत असताना 15 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3ही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. चौथा गोलंदाज विरू आलाय, त्याने देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल तर मिळेल, डबल साठी प्रयत्न. डेंजर एंड वरती फलंदाज होतील बाद. 6वा धक्का टीम वडवली ब संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुमितला. 16 धावा 6 विकेट्स. गोलंदाजी अटॅक खूप चांगलं राहिलं. एज अँड टेकन आल्या पावली माघारी जावं लागेल सुमितला. टीमला बसलेला 7वा धक्का. सोळा धावा आणि 7 विकेट्स. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विरू पष्टेचा पुढचा बॉल यावेळीला आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळलाय. पंचांनी नो घोषित केलाय. येणारा बॉल फ्रीडचा असेल. 17 धावा धावफलकावरती. खूप दूरवरती हा चेंडू होता. फलंदाज शफल झाले होते, परंतु क्रीजच्या बाहेर बॉल आणि त्यानंतर पंच दक्ष होते आणि त्यांनी नो घोषित केलाय. बॉल फ्रीडचा. फुल टॉस होता, एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉलला ढकलला जाईल. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. फुल टॉस होता, अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 या डावातले. चांगली गोलंदाजी 4ही गोलंदाजांनी केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला चापट मारल्या बॉलला पाठवला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संघर्षाचा हा संघर्षमय चौकार. 22 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. फर्स्ट इनिंग्स कंप्लीट टीम
वडवली बस संघाने धावा जमा केलेत 22-23 धावांचं टार्गेट असेल कांदळी संघासमोर. फलंदाज जाऊ द्या, मैदानात दाखल करा. 24 बॉल आणि 23 धावांचं आव्हान आहे. जगदीश पष्टे कांदळी यांच्याकडून कांदळी संघाला आणि आयोजनाला शुभेच्छा येतात. त्याबद्दल आम्ही आपल्या आभार व्यक्त करतोय. 24 बॉल 23 धावांचं आव्हान आहे.
हॅलो प्रवीण शिंदे या लवकर. शेताचा पाटा कंप्लीट आहे ना. एकच पाटा आहे तो लागेल. कधी आपलाच आहे ना माल. काय झाला काय मारला आवड झाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली 19 धावसंख्या 23 धावांचं माफक आव्हान होतं. पहिली विकेट आली आहे निशांत. 4 बॉल 18 धावांची बहारदार इनिंग पेश केली आणि त्यानंतर तो मैदानाच्या बाहेर अगदी विजयाच्या उंबरट्यावरती 19 बॉल मध्ये फक्त 4 धावा काढायच्या टीम कांदळी संघाला. जितेश पष्टे या टीमचा प्रमुख खेळाडू, खरं तर अनुभवी खेळाडू आहे आणि जितेश पष्टेच्या तालमीमध्ये घडलेली संपूर्ण खेळाडू पाहतोय. भिरू पष्टे, निशांत पष्टे, मयुरेश पष्टे, अनेक सारे खेळाडू आहेत. राहुल भोईर, जितेश पष्टे, मयूर पष्टे यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू. या वेळचा बॉल लॉंग ऑन मध्ये
झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक सिंगल या ठिकाणी अंकित केली जाते. एकंदरीत अवघ्या 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 3 धावा विजयाच्या नजदीक. अठरा बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. सन्माननीय कांदळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र पष्टे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला, या आयोजनाला तसेच कांदळी टीमला शुभेच्छा येतात. त्याबद्दल त्यांचे आभार. या ठिकाणी विजय संपादित होईल कांदळी संघाला. खूप खूप अभिनंदन. क्वालिफायर सामन्यामध्ये आपण पोहोचलात. आपल्या मनापासून अभिनंदन. अँड हार्ड लक टीम वडवली. हार्ड लक विकी वारगडे, हार्ड लक सुखदेव वारगडे. अँड तर शेवटचा सामना आजच्या दिवसातील असेल क्वालिफायरचा सामना. आई एकविरा पाचापूर विपक्ष केव्हीपीसी कांदळी. तर शेवटचा सामना आहे. टॉस आपण करणार आहोत. तत्पूर्वी